नमस्कार, तुमचे या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत साबुदाणा उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी। तर या ठिकाणी मी काही जास्त सामान वापरलेले नाही खिचडी बनवण्यासाठी। काही जण खिचडीमध्ये जिरे कोथिंबीर वापरतात, पण मी जिरे कोथिंबीर वापरत नाही, फक्त मिरची आणि बटाटाही वापरते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साबुदाणा खिचडी आपली किती मोकळी खुली झालेली आहे। तर या ठिकाणी मी साबुदाणा खिचडी आज तयार केलेली आहे। तर आपण आता या ठिकाणी पाहूया साबुदाणा खिचडी तयार कशी करायची आहे ती, आणि यासाठी काय काय साहित्य मी घेतलेले आहे ते बघूया। तर या ठिकाणी मी पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तो नंतर मी धुवून घेतला 2 पाण्याने स्वच्छ। साबुदाणा हा मी धुवून घेतलेला आहे। नंतर मग त्यामधील पाणी सगळं मी काढून टाकले आणि त्यामध्ये मी थोडं अर्धा ग्लास फक्त पाणी ठेवले असेल। आणि नंतर मी साबुदाणा भिजवून घेतला 3-4 तास। साबुदाणा भिजवून घेतल्यानंतर मी सकाळची काही माझी कामे आहेत ती मी सकाळची उरकून घेतली आणि नंतर मी साबुदाणा हा भिजायसाठी ठेवून दिला। साबुदाणा भिजायसाठी 2-2.5 तास ही पुरेसे असतात, त्यातही तो फुलं निघतो। तर या ठिकाणी आता आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे, पाणी यातलं सगळं हे सुकून गेलेलं आहे। साबुदाणा म्हणजे आपला फुलून निघालेला आहे। तर या ठिकाणी आता आपण साबुदाण्याची बनवणारी खिचडी, तर हा साबुदाणा मी आता एका ताटात काढून घेते। तर या ठिकाणी मी साबुदाणा हा ताटात काढून घेतलेला आहे। तर याची आपण आता खिचडी तयार करायची आहे। तर यासाठी मी शेंगदाणे घेतले आहेत आणि या ठिकाणी 10-11 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या तुम्हाला तिखट करायची असेल तर जास्त वापरू शकता। तर माझ्या एवढे साबुदाण्याला एवढ्या मिरच्या पुरेशा आहेत, मला तिखटच खिचडी खायला आवडते। तर या ठिकाणी पहिल्यांदा मी शेंगदाणे घेतले आहेत, ते मी बारीक गॅसवरती चांगले भाजून घेणार आहे। खिचडीसाठी आपण भाजून घेतले शेंगदाणे चांगले लागतात आणि ते बारीक गॅसवरती भाजून घेतले की तरी चव खिचडीला छान लागते। कच्चे शेंगदाणे वापरले तर त्याची चव एवढी छान खिचडीला लागत नाही, त्यामुळे शेंगदाणे कधी पण खिचडीसाठी भाजून वापरावेत आणि बारीक गॅस करून भाजून वापरले की खिचडीला ते शेंगदाणे छान लागतात। त्यामुळे बारीक गॅसवरती शेंगदाणे मी भाजून घेत आहे। कधी पण बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजले की चवीला खूप छान लागतात। मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजून लगेच निघतात, पण बारीक गॅसवरती कधी पण शेंगदाणे भाजून बघा, खरंच छान लागतात व कडक तयार होतात। तर आता मी शेंगदाणे भाजून घेत आहे। या ठिकाणी साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी 2 बटाटे घेतलेले आहेत। आता थंडीचे दिवस असल्यामुळे बटाट्यांना चांगले कोंब आलेले असतात। तर या ठिकाणी बटाट्याला कोंब आलेले आहेत, तर मी हे कोंब आता काढून घेत आहे। हे आपण कोंब नंतर मातीमध्ये लावले त्याची रोपही तयार होतात, तर मी या कोंब कुंडीत लावत असते। तर या कोंबांच्या नंतर रोपही तयार होतात। आता मी हे बटाटे ते पहिल्यांदा छिलून घेत आहे। मोठा बटाटा असल्यामुळे मी एकच बटाटा घेतला खिचडी तयार करण्यासाठी आणि तो मी आता चिरून घेत आहे। असे शेंगदाणे भाजून घेत जावा, असे शेंगदाणे खायला खूप छान लागतात आणि मुलांनाही खायला आवडतात। या ठिकाणी आता खिचडी तयार करण्यासाठी बटाटा आहे तो मी चिरून घेतलेला आहे आणि 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही मी चिरून घेतलेल्या आहेत।
या ठिकाणी जे मी शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे मी आता कूट तयार करून घेतले आहे मिक्सरवरती। तर या ठिकाणी आता आपली पहिल्यांदा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तुपाचे घेतलेले आहेत। या ठिकाणी मी खिचडी तयार करण्यासाठी तूप घेत आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। तर या ठिकाणी मी तूप आहे ते गरम करून घेत आहे। तर गॅस आहे तो मी मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आता मी साबुदाण्याची खिचडी तयार करत आहे। तर तूप आपले या ठिकाणी गरम झालेलं आहे। तर यामध्ये मी पहिल्यांदा बघत आहे की तूप गरम झाले का नाही। त्यामध्ये मी मिरची घातलेली आहे। तर या ठिकाणी आपलं तूप गरम झालेलं आहे। तूप किंवा तेल जे काही असेल ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये नंतर आपल्याला मिरच्या टाकून परतून घ्यायची आहे। मिरची भाजल्यानंतर यामध्ये मी बटाटे चिरलेले जे काप आहेत ते बटाटे मिक्स करून घेत आहे। त्यामध्ये मी आता बटाटे घालून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी बटाटे परतून घेत आहे। बटाटे तेलामध्ये जर आपल्याला 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत। बटाटे हा पण शिजून घेतलेले नाही आहेत, बटाटा आपण साधा बटाटाच घेतलेला आहे। शिजून घेतला की बटाटा त्याची चवही बदलते। मग मी खिचडीमध्ये शिजून बटाटा घेत नाही, असाच बटाटा शिजवते मिरचीमध्ये। बटाटा शिजतो असा मिरचीमध्ये लगेच। तर या ठिकाणी मी पहिल्यांदा बटाटा हा परतून घेत आहे तेलामध्ये आणि या ठिकाणी मी टाकत आहे 1 चम्मच सेंधं मीठ मी यामध्ये घालत आहे। बटाटा भाजण्यासाठी मीठ घालून मी परतत आहे। तर या ठिकाणी बटाटे आहेत ते मी परतून घेत आहे। या ठिकाणी बटाटा शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून बटाटा शिजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी बटाटा 5 मिनिटं शिजून घेतलेला आहे। तर या ठिकाणी बटाटा या ठिकाणी मी बटाटा परतून घेत आहे। गॅस हा माझा मीडियम फ्लेमवरती होता। तर या ठिकाणी बटाटा आता मी परतून घेत आहे। बटाटा आपला शिजला आहे की नाही तर आता बघून घेऊया। तर या ठिकाणी मी बघत आहे की बटाटा शिजला आहे का नाही। तर या ठिकाणी आपला बटाटा शिजलेला आहे। तर यामध्ये आता आपण भिजून घेतलेले जे साबुदाणे आहेत ते आता यामध्ये आपण आता मिक्स करून घेत आहे। साबुदाणा आपल्याला मिरची आणि बटाट्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी साबुदाणा मिक्स करून घेत आहे। बटाट्यामध्ये मी चांगले परतून घेत आहे। साबुदाणा मिक्स करून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला जे आपण शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले आणि जे आपण बारीक करून ठेवलेले शेंगदाणे आहेत ते आता यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी आता ते ठेवलेले जे शेंगदाण्याचे कूट आहे ते मी यामध्ये आता खिचडीमध्ये मिक्स करून घेतले आहे। आणि मी परत एकदा मुलांना खायला आवडते म्हणून मी यामध्ये 1 चम्मच साखर घातली आहे आणि यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालून घेत आहे। हे आता या ठिकाणी मी सगळं परतून घेत आहे। हे आता आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी आता सगळी खिचडी आहे ती सर्व परतून घेत आहे। तर या ठिकाणी मी खिचडी चांगली परतून घेत आहे। खिचडी परतून झाल्यानंतर आता आपल्याला 5 मिनिटं मी आता बारीक गॅस करून ठेवलेला आहे। आता 5 मिनिटं आपण खिचडी गॅसवरती शिजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आता आपले 5 मिनिटं झाले आहेत। आता खिचडी आपली शिजलेली आहे।
तर या ठिकाणी परत मी एकदा खिचडी परतून घेत आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघता खिचडी आपली भाजून शिजून तयार आहे। तर या ठिकाणी आता मी काढत आहे खिचडी। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खिचडी आपली किती खुली खुली आणि मोकळी मोकळी झालेली आहे। तर उपवासासाठी तयार केलेली खिचडी आपली खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर दह्यासोबत खायला आवडत असेल तर दह्यासोबतही खाऊ शकता। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तुम्ही हा माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।